माय स्कूल या यूट्यूब चॅनलवर मी सुधीर पाटील आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे घेऊन आलो आहे अल्जेब्राची चॅप्टर नंबर फर्स्टची एक्झरसाइज दॅट इज प्रॅक्टिस सेट 1.3. ओके, तुमच्या पेज नंबर 16वर तुम्हाला ही प्रॅक्टिस सेट मिळून जाईल. टेक्स्टबुकच्या पेज नंबर 16 अल्जेब्राच्या पुस्तकामध्ये ते तुम्हाला प्रॅक्टिस सेट मिळून जाईल. याच्यामधला पहिला एक्झाम्पल तुम्हाला दिला फिल इन द ब्लँक्स विथ दी करेक्ट नंबर्स. फिल इन द ब्लँक्स विथ दी करेक्ट नंबर्स. त्याच्यामध्ये एक डिटर्मिनंट तुम्हाला दिला आहे, तो डिटर्मिनंट मी घेतोय. एक नंबरचं उदाहरण आहे तुमचं फिल इन द ब्लँक्सचं. पहिला आहे तुम्हाला एची व्हॅल्यू दिली आहे 3, बीची व्हॅल्यू दिली आहे 2 आणि 4 आणि 5. A1 B1 C1 आता बोलून जा अशा प्रकारे लिहितं आहे. फक्त डिटर्मिनंट कसं सॉल्व करायचं ते सर्वात महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा तुम्हाला दिलेला आहे 3 आणि 3ला मल्टिप्लाय काय करायचं आहे यासाठी एक बॉक्स दिलेला आहे. तो बॉक्स म्हणजे काय 3 × 5. इथं काय येईल 5 कारण एडी येईल आपला. अशा प्रकारे 3 × 5 आणि नंतर काय ते मायनसमध्ये परत तुम्हाला एक बॉक्स दिलेला आहे समोर टेक्स्टबुकमध्ये तुमच्या. म्हणजे काय इथं 2 × 4 इथं दिलं आहे 2 × काय येईल 4. ओके, पुढे दिलं आहे तुम्हाला इक्वल टूचं साईन. म्हणजे याचं काय केलं लागेल मल्टिप्लिकेशन केलं आहे. 3 × 5 = 15. याचं काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन. सो 3 × 5 = 15 मायनस 2 × 4 = किती येते 8. 2 × 4 = 8. सो 15 - 8 = 7. अशा प्रकारचं तुम्हाला काय मिळालं, हा पहिल्या याचं उत्तर मिळालं. दुसऱ्या याच्यानं फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट असं विचारलेलं आहे. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट जे आपण सुरुवातीला सॉल्ड एक्झाम्पलचं जे सेशन घेतला होता, सॉल्ड एक्झाम्पलच्या सेशनमध्ये जशा प्रकारे डिटर्मिनंट फाइंड केला होता तशाच प्रकारे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डिटर्मिनंट फाइंड करायचं आहे. पहिलं तुम्हाला कळलं असेल त्याच्यामधलंच फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. त्याच्यामधलं आपलं पहिलं एक उदाहरण घेऊ. एक्झाम्पल नंबर फर्स्टमध्ये तुम्हाला डिटर्मिनंट दिला आहे -1, इकडे आहे 7, -1 7, इकडे दिला आहे 2 आणि दुसरा दिला आहे 4. ओके, अशा प्रकारचं तुम्हाला एक डिटर्मिनंट दिलेला आहे. आता हे डिटर्मिनंट कसं सॉल्व करायचं बघा. तशाच प्रकारे -1 × 4 -1 × 4 -7 × 2. ओके, 7 × 2 इज इक्वल टू -1 × 4 किती होते -4 -7 × 4 -14. सो इज इक्वल टू मायनस मायनस प्लस म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह आणि किती येते -18. अशा प्रकारचं आपल्याला दुसरं पण डिटर्मिनंट आपला सॉल्व झाला. 3 नंबरचा डिटर्मिनंट तुम्हाला दिला आहे, तो अपॉनमध्ये आहे, मोठा आहे थोडासा. त्याच्यामुळे आपण काय करू त्याला नेक्स्ट घेऊ. बघा, ही मोडतोय, एक लिहितोय. आपला डिजिटल बोर्ड खूप छोटा आहे की नाही, त्याच्यामुळे आपल्याला तशा प्रकारची जागा आपल्याला मिळत नाही. त्यामुळे ते लिहावं लागतं, असं पुसून लिहावं लागतं. सो आणि तेवढं तुम्ही ॲडजस्ट करता माझ्यासाठी. 5 3 आणि दुसरं दिलं आहे -7 and 0. 5 3 इथं आहे -7 and 0. अशा प्रकारचा डिटर्मिनंट दिला आहे. तो सॉल्व कसा करायचा बघा. तशाच प्रकारे 5 × 0 0. ओके, -3 × -7 3 × -7. खूप सोपं असते, तोंडी पुस्तक उत्तरं निघतात, पण सॉल्व करताना असंच सॉल्व करावं लागतं कारण त्याला मार्क्स असतात. अशा स्टेपला मार्क्स असतात. सो 5 × 0 0 -3 × -7 -21. सो 0 -21. सो याचं उत्तर काय मिळते +21. अशा प्रकारे आपल्याला सेकंड नंबरच्या प्रॉब्लेमचं उत्तर मिळालं +21. बघा इथं 0 -21 आहे. सो मायनस मायनस काय होत असतात प्लस होत असतात. त्याच्यामुळे आपण काय लिहिलं 21 असं लिहिलं आहे. ओके, म्हणजे प्लस काय येतात मायनस काय होतं प्लस होतं. सो 21 + 21 आपल्याला काय आलं या डिटर्मिनंटचा ॲन्सर आहे. 3 नंबरचा डिटर्मिनंट तुम्हाला उदाहरण दिलं आहे. बघा 3 नंबरचं डिटर्मिनंट आहे आपलं. इथं 3 नंबरचं डिटर्मिनंट दिलं आहे आपलं तुम्हाला. 3 इज इक्वल टू डिटर्मिनंट आहे आपल्याजवळ. बघा 7/3 नंतर दिलेलं आहे तुम्हाला 3/2 आणि इकडे दिलेलं आहे 5/3 आणि इकडचं दिलेलं आहे 1/2. अशा प्रकारचं एक डिटर्मिनंट तुम्हाला दिलेलं आहे. मग आता याच्यामध्ये पण तसं अपूर्णांक दिला आहे, न्यूमरेटर आहे डिनॉमिनेटर आहे, बस एवढाच फरक आहे. बाकीच्या याचा सिंगल नंबर्स होता फक्त. आता इथं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दिलं आहे, जास्त काही घाबरण्याची गरज नाही. बघा सॉल्व होतं कसे. 7/3 इंटू काय येईल आपला 1/2 मायनस इथं काय येईल 5/3 -3/2. ओके, आता याला सॉल्व करायचं आहे. बघा सॉल्व करताना आपण मल्टिप्लिकेशनमध्ये असं सरळ करत असतो, तसंच करू. 7 × 1 7 3 × 2 6 -5 × 3 15 3 2 6. बघा दोघाचाही डिनॉमिनेटर सारखा आहे. जेव्हा डिनॉमिनेटर सारखे असतात तेव्हा आपण काय करत असतो, तेव्हा आपण फक्त एकदा डिनॉमिनेटर घेत असतो खाली आणि वरच्या संख्येचं न्यूमरेटरची काय करत असतो, जी क्रिया दिलेली असेल ती क्रिया करून घेत असतो. म्हणजे काय आपल्याला जी दिलेली आहे साईन, त्या साईन आपल्याला तशी प्रोसेस आपल्याला करावी लागते. सो 7 - 15 किती येते 7 - 15 -8 ओके, -8/6 इज इक्वल टू किती येते मग परत 2चा भाग जातो. ओके, मग इथे येईल -4/3
3 -4/3 अशा प्रकारे आपल्याला काय डिटर्मिनंटचं आन्सर मिळते. बघा आपल्याला दोन्ही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केले. फिल इन द ब्लँक्सचा क्वेश्चन सॉल्व्ह केला होता पहिल्यांदा, नंतर 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर असे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द डिटर्मिनंट्स हे पण क्वेश्चन सॉल्व्ह केले. आता तुम्हाला शेवट दुसऱ्याला सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युझिंग द क्रेमर्स रूल. आपल्याला क्रेमर्स रूल दिला आहे, त्या क्रेमर्स रूलनुसार आपल्याला एक एक उदाहरण घ्यायचं आहे आणि ते सॉल्व्ह करायचं आहे. काही उदाहरणाची होईल तोपर्यंत शक्यतोवर सर्व उदाहरणं कव्हर करण्याचा मी प्रयत्न करतोय. बघा पण तुम्ही त्याच्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष द्यायला हवं. तुमचं डिटर्मिनंट चांगलं झालेलं आहे हे मला माहीत आहे, त्यामुळे आता तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशनसुद्धा चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करता येईल अशी मला वाटते किंवा आशा आहे. बघा आता तुम्हाला एक पहिलं उदाहरण दिलं आहे, इक्वेशन दिलं आहे 3x - 4y. 3x - 4y इज इक्वल टू 3x - 4y इज इक्वल टू 10. 3x - 4y is equal to 10. So 4x plus 3y. 4x plus 3y is equal to 5. 4x plus 3y is equal to 5. अशा प्रकारे आपल्याला दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहे. ओके, हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला बघा कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. आपण तसंच करत असतो. डी फाईंड करायचा पहिल्यांदा, नंतर dx फाईंड करायचा आहे, नंतर dy फाईंड करायचा. बघा याच्यामधले कोएफिशिएंट जशाच्या तसे आपल्याला लिहायचे 3, 4 नंतर -4 and 3. ओके, अशा प्रकारे आपण लिहून घेतो आणि नंतर लिहिल्यानंतर आपण सॉल्व्ह करायचं आहे. कशा प्रकारे सॉल्व्ह करू आपण? 3 × 3 -4 × 4 -4 × 4. सो 3 × 3 9 मायनस इथं काय येईल -4 × 4 -16. सो 9 मायनस प्लस 9 मायनस प्लस 16. सो इज इक्वल टू 25. पहिल्या डिटर्मिनंटचा आन्सर काय आला आपला 25, म्हणजे डीचा आन्सर आला आपला 25. आता आपल्याला काय फाईंड करायचं आहे? dx फाईंड करायचं आहे. बघा dx इज इक्वल टू परत डिटर्मिनंट तसा लिहितो. dxमध्ये आपण पहिल्यांदा C1 C2 लिहित असतो. सो 10 and 5 आणि आपल्याला लिहायचे वायचे कोएफिशिएंट, कारण x आपल्याला दिलं आहे, आपल्या एक्सला एलिमिनेट करायचं आणि वायचे कोएफिशिएंट लिहायचे आहे. सो -4 आणि 3 अशा प्रकारचा आपला डिटर्मिनंट आला. यालाही सॉल्व्ह करायचं आहे. बघा 10 × 3 लिहिताना असंच लिहायचं. लिहिताना डायरेक्ट लिहायचं बसायचं नाही. -10 × 3 30 म्हटलं लगेच प्रोसेस करून पुढचं असं लिहत बसायचं नाही. सो इथं काय येते आपला 10 × 30 10 × 3 दॅट इज 30 मायनस इथं काय -4 × 5 -20. सो 30 + 20 कारण मायनस प्लस आणि आपल्याला मिळतं दुसरा डिटर्मिनंट किती 50. dx इज इक्वल टू काय आला आपला 50. आता आपल्याला तशाच प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे dy. काय करायचं आहे dy. सो साठी लिहितोय मी. बघा लिहितोय dy इज इक्वल टू डिटर्मिनंट लिहायचा आपला. dy मध्ये काय लिहितो आपण? पहिल्यांदा एक्सचे कोऑर्डिनेट लिहित असतो 3 and 4 आणि नंतर लिहितो काय आपण नंतर काय लिहितोय की जे C1 आणि C2 असतो. C1 काय आपला 10 आहे आणि C2 किती आहे आपला 5 आहे. C1 आणि C2 बघा 5 10 and 5. ओके, तो इथला आपण घेतला. सो 3 आणि 5 काय मिळतो आपला जागा नाही म्हणून त्याच्यामुळे आपण काय 3 × 5 मायनस 10 × 4 10 × 4. सो 3 × 5 15 मायनस 10 × 4 40. बघा अशा प्रकारे आपण लिहिलं. आता काय येतो आपल्याजवळ काय येतो dy येतो आणि dy इज इक्वल टू काय मिळतो आपला -25. इथं बघा d मिळाला आपल्याला 25, dx मिळाला 50 आणि dy मिळाला -20 बाय द क्रेमर्स रूल. आपण त्यानंतर काय लिहितो? बाय दी क्रेमर्स रूल. CRAMER बाय दी क्रेमर्स रूल. क्रेमर्स रूलनुसार काय लिहितो आपण? एक्सची व्हॅल्यू फाईंड करतो. एक्स कसा फाईंड करतो? dx/d असा फाईंड करतो. dxची व्हॅल्यू किती आहे आपल्याजवळ 50. dx इज इक्वल टू 50 आणि d इज इक्वल टू किती आहे आपल्याजवळ 25. सो x इज इक्वल टू आपल्याला किती मिळतं? 2 मिळतात. x इज इक्वल टू 2 आणि आपल्याला y पाहिजे आपल्याला y dy/d इज इक्वल टू dy काय आहे आपल्याजवळ? बघा dy इथं आहे -25. सो -25/d d इज इक्वल टू 25. सो 25/25 दॅट इज -1. दॅट इज काय -1. अशा प्रकारे आपल्याला 2 x इज इक्वल टू 2 मिळाला आणि y इक्वल टू काय मिळाला -1. लिहिताना आपण कसं लिहितो? x, y इज इक्वल टू 2, -1 इज दी सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. दी सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन बाय दी क्रेमर्स रूल असं सुद्धा आपण लिहू शकतो. अशा प्रकारे प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आपण एक्झरसाइजमधला बघितला. 3x - 4y इज इक्वल टू 10 अँड 4x + 3y इज इक्वल टू 5. हा प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. आता प्रॉब्लेम नंबर सेकंड सुद्धा आपल्याला पाहायचा आहे. बघा प्रॉब्लेम नंबर सेकंड आपण लगेच घेतोय, जास्त वेळ लावत नाही. सर्व मोडतोय. बघा प्रॉब्लेम नंबर सेकंड तुम्हाला दिलं आहे पुस्तकामध्ये. 4x + 3y -4x + 3y
4x प्लस 3y मायनस 4 इज इक्वल टू 0 आणि दुसरा दिला आहे प्रॉब्लेम इक्वेशन तुम्हाला 6x इज इक्वल टू काय दिलं आहे 6x इज इक्वल टू 8 मायनस 5y 8 मायनस 5y अशा प्रकारचे तुम्हाला दोन इक्वेशन्स दिलेले आहे. ओके, या दोन इक्वेशन्समध्ये आपल्याला त्याला व्यवस्थित करून घेऊ आपण. इथं पहिलं इक्वेशन तयार होईल आपल्याला 4x प्लस 3y इज इक्वल टू 4 आणि दुसरं इक्वेशन तयार होईल 6x मायनस 5y इकडे गेल्यानंतर काय तयार होईल प्लस 5y इज इक्वल टू हा 8 याच साईड नाही, सो 8 इज इक्वल टू 8 असाच आपला जोड राहिला. आता आपल्याला याच्यामध्ये डिटर्मिनंटमध्ये ही व्हॅल्यू टाकायची आहे. डी इज इक्वल टू काय येईल 4 इथे 6 इथे प्लस 3 आणि प्लस 5 इज इक्वल टू परत सॉल्व करायचं आपल्याला तशाच प्रकारे. सो 4 इंटू 5 मायनस 3 इंटू 6 इज इक्वल टू 4 5 जार 20 मायनस 3 6 जार 18 इज इक्वल टू 2. अशा प्रकारे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळाली 2 मिळाली. ओके, एक्स व्हॅल्यू डी इज इक्वल टू 2. डी एक्स पाहायचं आहे आपल्याला. आता बघा डी एक्स कसा बघतो आपण. डी एक्स इज इक्वल टू डी एक्स म्हणताना आपण काय लिहितो पहिल्यांदा आपण 4 आणि 8 लिहित असतो जे C1 आणि C2 आणि नंतर आपल्याला वायचे कॉर्डिनेट लिहायचे असते. वायचे कॉर्डिनेट 3 आणि 5 येतात. ओके, सो इज इक्वल टू आता याला सॉल्व करू 4 इंटू 5 मायनस 3 इंटू 8 अशा प्रकारचा 4 इंटू 5 किती येतं 20 आणि मायनस 3 इंटू 8 8 त्रिक 24 24. सो इज इक्वल टू किती येते -4 इज इक्वल टू -4. डी एक्स आपल्याला -4 आला. आता आपल्याला काय काढायचं आहे बघा. आता आपण काढू डी वाय. सो डी वाय इज इक्वल टू इथं लिहितोय डी वाय इज इक्वल टू डी वाय लिहिताना पण आपल्याला काय करायचं आहे डिटर्मिनंट फाइंड करायचं आहे. डी वाय लिहिताना आपण पहिल्यांदा काय करतो एक्सचे कॉर्डिनेट लिहितो. सो 4 and 6 हा एक्सचे कॉर्डिनेट आहे. नंतर आपल्याला C1 आणि C2 लिहायचे असतात. C1 आणि C2 काय आपलं 4 and 8. ओके, 4 and 8 हे C1 and C2 परत सॉल्व करू 4 इंटू 8 मायनस 4 इंटू 6 सो 4 इंटू 8 32 मायनस 4 इंटू 6 24 इज इक्वल टू ओके 24 इज इक्वल टू किती येतात 8 येतात. ओके, अशा प्रकारे आपल्याला काय मिळालं आहे डी मिळाला 2 डी एक्स मिळाला -4 आणि आपल्याला मिळालं आहे आणि डी वाय मिळाला आपल्याला 8. ओके, डी वाय आपल्याला काय मिळाला 8 मिळाला. सो आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे बाय दी क्रेमर्स रूल. इथं लिहितोय बाय दी क्रेमर्स रूल काय म्हणते आपल्याला बघा. क्रेमर्स रूलनुसार सांगतो आपण एक्स फाइंड करतो आपण डी एक्स बाय डी इज इक्वल टू डी एक्स किती आहे आपल्याजवळ बघा डी एक्स इज इक्वल टू -4 आणि डी आहे आपल्याजवळ किती 2 सो -2 2 1 जार 2 2 2 जार 4 सो -2 एक्स इज इक्वल टू काय आला आपल्याजवळ -2 आला. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे वाय फाइंड करायचं आहे. सो डी वाय अपॉन डी इज इक्वल टू डी वायची व्हॅल्यू किती आहे आपल्याजवळ डी वाय इज इक्वल टू 8 आणि डीची व्हॅल्यू 2 सो 4. आपल्याला काय मिळालं वाय इज इक्वल टू 4. मग लिहिताना आपण कसं लिहितो एक्स कॉमा वाय इज इक्वल टू काय ते एक्सची व्हॅल्यू -2 आणि 4 इज दी सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन सुद्धा आपण लिहू शकतो. आता आपल्याला बघायचं आहे तिसरं उदाहरण. जास्त वेळ करू नये आणि 3 नंबरचं उदाहरण बघू. 3 नंबरचा प्रॉब्लेम बघा. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा घेऊन घ्या. ओके, अशा प्रकारे आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली -2 आणि वायची व्हॅल्यू काय मिळाली 4 मिळाली. नंबर 3चं उदाहरण बघणार आहोत. एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 आता आपल्याला बघायचं आहे. बघा एक्झाम्पल नंबर 3 आपण बघतोय. एक्झाम्पल नंबर 3 दिलं आहे आपल्याला x प्लस 2y इज इक्वल टू काय दिलं x प्लस 2y इज इक्वल टू -1 आणि इकडे दिलं आहे 2x मायनस 3y इज इक्वल टू 12 नेहमीप्रमाणे आपण डी फाइंड करू. सो डी इज इक्वल टू बघा इथं काहीच नाही म्हणून काय 1 लिहितो आणि इथं 2 इथं +2 आणि -3 अशा प्रकारचे आपल्याला व्हॅल्यूज मिळाला डी मिळाला. सो डीची व्हॅल्यू आपण कशी फाइंड करू 1 इंटू -3 मायनस 2 इंटू 2 इज इक्वल टू 1 इंटू -3 -4 ओके आणि -3 आणि -4 इज इक्वल टू -7 -3 आणि -4 इज इक्वल टू -7. सो डी एक्स इज इक्वल टू डी एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला. डी एक्स इज इक्वल टू आता डी एक्स लिहिताना आपण C1 C2 पहिल्यांदा लिहितो. सो -1 आणि 12 आणि C1 C2 नंतर आपल्याला एक्सच्या जागी एक्स इलिमिनेट करतो आणि वायच्या कोऑर्डिनेट लिहितो. सो 2 and -3 परत त्याला सॉल्व करू. सो -1 इंटू -3 मायनस 2 इंटू 12 सो -1 इंटू -3
बघा काय येते 3 येते कारण दोन्ही मायनस आहे. मायनस 2 × 24 दॅट इज 2 × 12 दॅट इज 24. सो आपल्याला काय येते -24. सो 3 × 21 दॅट इज -21. -21 मिळाला. सो तशाच प्रकारे आपल्याला काय फाइंड करायचं आहे, डी वाय फाइंड करायचं आहे. डी वाय फाइंड करताना आपण पहिल्यांदा काय लिहितोय की एक्सचे कोऑर्डिनेट लिहितो. सो एक्सचे कोऑर्डिनेट काय 1 and 2 आणि नंतर C1 and C2. C1 and C2 इज इक्वल टू काय येते आपल्याला 1 × 12. बघा 1 × 12 मायनस 1 × 12 मायनस -1 × 2 -1 × 2. सो आपल्याला काय 2 × 12 × 1 दॅट इज 12 मायनस काय ते -2. सो 12 प्लस 2 दॅट इज 2 मायनस प्लस आणि 2 2 जशाचा तसा. सो आता इथं काय ते 14 आपल्याला काय मिळतं 14. सो आता बाय दी क्रेमर्स रूल, बाय दी क्रेमर्स रूल काय माहीत पडते आपलं बाय दी क्रेमर्स रूल काय सांगू शकतो आपलं एक्स इज इक्वल टू dx/d. dx ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला -21 अपॉन d डी आहे -7. सो इज इक्वल टू 3. एक्स इज इक्वल टू आपल्याला काय मिळतो 3 मिळतो. अँड y इज इक्वल टू dy अपॉन d. y इज इक्वल टू dy अपॉन d. सो dy ची व्हॅल्यू 14, dy इज इक्वल टू 14 आणि y इज इक्वल टू -7, d इज इक्वल टू -7. सो काय ते -2 आपल्याला काय मिळतो -2. अशा प्रकारे आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू मिळतो. सो आपण लिहिताना कसं लिहितो x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू काय मिळते 3 आणि -2 इज दी सोल्युशन, इज दी सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन बाय दी क्रेमर्स रूल, बाय दी क्रेमर्स रूल. आता आपल्याला बघायचा आहे 4 नंबरचा प्रॉब्लेम. आता आपल्याला बघायचा आहे 4th नंबरचा प्रॉब्लेम तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. ते तुमच्या 4th नंबरचा प्रॉब्लेम तुम्हाला पेज नंबर 16 दिलेला आहे. बघा लिहितोय आपण. हे तुम्हाला चांगल्या तऱ्हेने समजलेलं असेल असं मला वाटते. 4 नंबरचा प्रॉब्लेम बघू. व्हिडिओ लेंदी होऊ नये म्हणून थोडंसं फास्ट घेतोय आणि लवकर मोडतोय. ओके, पाहायचं असेल तर रिपीट करून बघा एकदा आणखी. ओके, 4 नंबरचा प्रॉब्लेम आहे 6x - 4y. 6x - 4y इज इक्वल टू काय दिलं आहे 6x - 4y इज इक्वल टू -12 आणि नंतर दिलं आहे आपलं 8x - 3y. 8x - 3y इज इक्वल टू काय दिलं आहे -2 इज इक्वल टू -2. परत आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघा आपण सॉल्व करू. डी नेहमीप्रमाणे आपल्या प्रथेनुसार डिटर्मिनंटच्या डी इज इक्वल टू कोएफिशियंट लिहून घेऊ. 8 6 -4 -3 इज इक्वल टू परत 6 × -3. व्हेरी गुड, तुम्हाला सगळ्यांना कळत आला आता. सो -4 × 8 -4 × 8. सो 6 × 3 -18 -8 चौक 32 -32 इज इक्वल टू -8 प्लस 32. सो प्लस -32 मधून 8 गेले, किती राहतात 32 मधून 8 गेले किती येतात बघा इथं 8 चौक 32 आणि sin 3 18. इथं काय ते sin 3 18 किती येतात ते 6 3 18 मायनस इथं काय येईल 18 येईल आपलं. ओके, कधी कधी होत असते. सो 18 प्लस 32 मग 18 जर गेले का 12 - 8 इज इक्वल टू 4. 1 वापस इज इक्वल टू 14. सो आपल्याला काय मिळालं 14 मिळाला. प्लस मायनस मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याजवळ काय आलं 14 आलं. सो आता तशाच प्रकारे आपण काय फाइंड करू dx फाइंड करू. आपल्याजवळ काय आलं dx फाइंड करू. dx फाइंड करताना आपण काय लिहिलं पहिल्यांदा C1 C2 चे कोएफिशियंट लिहायचे C1 C2 आणि एक्सला एलिमिनेट करायचं आणि वायचे कोएफिशियंट लिहायचे -4 and -3 -4 and -3. सो परत फाइंड. सो -12 × -3 -4 × -2. ओके, दोन्ही मायनस आहे म्हणजे कॅन्सल होईल. काय येईल -12 × -3 36 -12 × -3 36. ओके, 36 मायनस काय येईल इथला -4 -2 किती येतात +8. सो +8 इज इक्वल टू 36 - 8 36 - 8 इज इक्वल टू 28. आपल्याला काय मिळतो 28 मिळत असतो. बघा अशा प्रकारे आपल्याला काय मिळाली फाइंड झालं आपलं dx फाइंड झाला 28. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे dy फाइंड करायचं आहे. सो dy इज इक्वल टू काय येईल आपला पहिल्यांदा आपण काय लिहितो एक्सचे कोऑर्डिनेट लिहितो 6 8 आणि आपल्याला नंतर काय लिहायचं C1 and C2 -12 and -2 इज इक्वल टू परत तसं फाइंड करायचं आहे 6 × -2 -12 × 8 12 × 8. सो इज इक्वल टू काय येईल 6 × 2 -12 मायनस आणि 12 96 -96. ओके, -96 आणि आपल्याला काय मिळते आता -96 बघितलं म्हटल्यावर बघा इथं काय आलं 6 × -2. ओके, 6 × -2 आणि इथं काय आलं 12 × -96 12 × -96.
ओके, 12×96 बघा बरोबर आहे काय, इज इक्वल टू -12 मायनस मायनस प्लस प्लस 96, 12 प्लस 96, ओके 12 प्लस -12 प्लस 96 इज इक्वल टू किती येते आपल्याला, इज इक्वल टू 84 प्लस 84 इज इक्वल टू प्लस 84 इज इक्वल टू प्लस 84. बघा आता डीची व्हॅल्यू मिळाली 14, dxची व्हॅल्यू मिळाली 28 आणि dyची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 84. ओके, तर आपल्याला बाय दी क्रेमर्स रूल, परत बाय दी क्रेमर्स रूल, या क्रेमर्स रूलनुसार आपल्याला काय सांगता येते, एक्स फाइंड करता येते. सो dx बाय डी, dxची व्हॅल्यू किती आहे आपल्याजवळ बघा, dx 28 आणि d किती मिळाला आपल्याला 14, म्हणजे x इज इक्वल टू 2, 14 2 जार 28, x इज इक्वल टू 2 आणि आपल्याला तशाच प्रकारे फाइंड करायचा आहे y. सो y इज इक्वल टू dy बाय d इज इक्वल टू dy किती आहे आपल्याजवळ 84 आणि d आहे 14. सो 14चा पाडा म्हणा जमते का, 14 सका 84, ओके 6, 14 6 जार 84. सो आपल्याला काय x 6 आला. सो आपण लिहिताना कसं लिहितो, x, y इज इक्वल टू 2, 6 इज दी सोल्युशन, इज दी सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. अशा प्रकारचं आपल्याला हे किती नंबरचा प्रॉब्लेम होता आपला, 4 नंबरचा प्रॉब्लेम, 4th नंबरचा प्रॉब्लेम आपण सॉल्व केलेला आहे. ओके, 4th नंबरचा प्रॉब्लेम 6x - 4y इज इक्वल टू -12 आणि 8x - 3y इज इक्वल टू -2. याच्यामध्ये आपल्याला एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू दोन्ही पण मिळालेल्या आहेत. तशाच प्रकारे आपल्याला आता फाइंड करायचं आहे 5th नंबरचं. ओके, तशाच प्रकारे आपल्याला फाइंड करायचं आहे 5th नंबर. पटापटा घेतोय, थोडंसं फास्ट घेण्याचा प्रयत्न करतोय. बघा आता 5th नंबरचा प्रॉब्लेम तुम्हाला दिला आहे 4m + 6n. आता इथं x and y नाही, इथं 4m + 6n अशा प्रकारे दिला आहे, इज इक्वल टू 54, इज इक्वल टू 54 अँड आपल्याला दिला आहे नंतर thrice n + twice n, thrice m + twice n, thrice m + twice n इज इक्वल टू 28, इज इक्वल टू 28 अशी आपल्याला व्हॅल्यू दिली. परत आपल्याला डी फाइंड करायचा आहे. सो डी इज इक्वल टू बघा डी काय येते आपला, परत कोएफिशियंट लिहायचे तसे 4 3 6 2. ओके, डिटर्मिनंट 4 × 2 - 6 × 3. ओके, असंच करत असतो आपण 6 × 3. खूप सारे प्रॉब्लेम झाले आता मला लक्षात आलं असेल. 4 × 2 8 - 6 × 3 18 इज इक्वल टू -10. ओके, इज इक्वल टू -10. पहिला आपला -10 आलं. सो आता आपल्याला इथं dx नाही लिहिता येईल, आता इथं आपल्याला काय लिहायला लागेल, dm लिहायला लागेल. ओके, काय लिहायला लागेल, dm. मग dm लिहिताना आपण काय लिहितो, पहिल्यांदा सीचे कोएफिशियंट लिहायचे. ओके, आणि इथं लिहिताना आपण नंतर एमचे म्हणजे आपण याला एलिमेंट करणार आणि आपण कशात लिहितो, वायचे लिहित असतो. 6 and 2 इज इक्वल टू 54 × 2 - 6 × 28. 6 × 28 थोडंसं मोठं कॅल्क्युलेशन आहे. सो 4 2 जार 8 आणि 5 2 जार 10, 108 मायनस 6 8 जार 8 सका 48. सो 48 आणि 4 7 2 12 12 2 168. ओके, 168 6 8 जार 8 सकम 48 8 48 4 आणि 8 साईन 2 12 12 4 16. मग आता जर 168 काढले आपण म्हणजे 8तून 8 गेले 0 राहिले आणि 1तून 6 गेला 6तून 0 गेला 0 राहिला, म्हणजे काय राहिला तर 1तून 1 गेला 0 म्हणजे 60. काय राहतो आपल्याला 60, ते पण कसे मायनसमध्ये. काय राहतं मायनस, कारण छोट्या संख्येतून मोठी संख्या काढली -60 आला आपल्याला. ओके, -60. आता आपल्याला लिहायला लागेल आपल्याला dn. dn इज इक्वल टू dn काय आहे आपल्याजवळ बघा, dn मध्ये आपण लिहिताना पहिल्यांदा काय लिहित असतो, dnचे याचे कोएफिशियंट आपल्याला एलिमेंट करायचे, आपण पाहायचे एमचे लिहितो. सो 4 and 3 आणि नंतर आपल्याजवळ राहिलेला c आणि c2 बघा. ओके, अशा प्रकारे आपण लिहिलं इज इक्वल टू परत 4 × 28 मोठं कॅल्क्युलेशन आहे -54 × 3, 54 × 3 4 × 28 8 चौक 32 2 4 2 8 8 आणि 3 11. ओके, 8 आणि 3 11 आलं लक्षात. -4 त्रिक 12 2 हातचाला 1 4 5 त्रिक 15 1 16 162. परत आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. 112 मध्ये 162 गेले म्हणजे किती राहील 0 आणि 5 50. ओके, 50 आणि तो पण कसा मायनसमध्ये राहील. सो बाय दी क्रेमर्स रूल, बाय दी क्रेमर्स रूल, क्रेमर्स रूल काय सांगतो आपल्याला, x इज इक्वल टू dx बाय डी. dxची व्हॅल्यू किती आलेली आपली बघा,
म्हणजे dx नाही लिहिता येईल आपल्याला, m लिहायला लागेल, m इज इक्वल टू dm/d. ओके, dm काय आपल्याजवळ, dm आलेला आहे -60 आणि d आलेला आहे -10, मायनस मायनस कॅन्सल, इज इक्वल टू 6, इज इक्वल टू 6, m इज इक्वल टू 6. अँड आता काय फाईंड करायचं झालं, n फाईंड करायला लागते. सो n इज इक्वल टू dn/d इज इक्वल टू dn काय आपल्याजवळ -50 अपॉन -10 इज इक्वल टू मायनस मायनस कॅन्सल, इज इक्वल टू 5. ओके, इज इक्वल टू 5. अशा प्रकारे आपल्याला x, y इज इक्वल टू 6, 5 इज दी सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन असं आपल्याला मिळतं. म्हणजे आपल्याला एमची व्हॅल्यू मिळते आणि एनची व्हॅल्यूसुद्धा मिळत असते. बघा आपल्याला हा 5th नंबरचा प्रॉब्लेम तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेला आहे, 5th आपण सॉल्व करून घेतलं आहे. आता सगळ्यात शेवटचं आलं आणि लास्ट, सगळ्यात शेवटचा आणि लास्ट प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे. ओके, शेवटचा आणि लास्ट प्रॉब्लेम पटकन घेऊन घेऊ आणि ही एक्झरसाइज आपली कंप्लीट करून टाकू. शेवटचं प्रॉब्लेम राहिलेला आहे, बस थोडासा काही वेळ झालंच. बघा 2x + 3y थोडंसं वेगळं आहे. 2x + 3y, 2x + 3y इज इक्वल टू 2, 2x + 3y इज इक्वल टू 2, इज इक्वल टू 2. आणि काय लिहिलं आपल्याला x - y/2 आणि दुसरं लिहिलं आहे x मायनस काय लिहिलं आहे आपल्याला y/2 अपॉन y/2 इज इक्वल टू 1/2. अशा प्रकारचे दोन इक्वेशन्स आपल्याला दिले आहे आणि दोन्ही इक्वेशनचे आपल्याला काय फाईंड करायचे आहे आपल्याला. आता d आणि आपल्याला काय dx आणि dy असं आपल्याला फाईंड करायचं आहे. d इज इक्वल टू आता लिहिताना काय लिहितं हे पहा, पहिला a आहे तर इथं काय आपण एकाखाली एक इक्वेशन लिहू म्हणजे आपल्याला लक्षात येऊन जाईल, मग तुमच्या पण सुद्धा लक्षात येईल. मग आपण इथं लिहू x - y/2 इज इक्वल टू 1/2. ओके, अशा प्रकारचे इक्वेशन आहे. आणि इक्वेशन लिहिताना बघा आता डी फाईंड करायचं आपल्याला. डी इज इक्वल टू काय येईल, डी इज इक्वल टू इथचा कोएफिशियंट 2, इथचा कोएफिशियंट 1, इथला कोएफिशियंट 3 आणि इथला कोएफिशियंट मायनस बघा y काढून घ्या 1/2, -1/2 आला इथला कोएफिशियंट, बरोबर आहे, -1/2 इज इक्वल टू. आता सॉल्व करताना कसं करायचं बघा, सॉल्व करताना बघा इथं -y समोर येईल, y निघून जाईल, 1/2 राहील म्हणजे -1/2 येईल. ओके, हे लक्षात ठेवता. सो 2 इंटू काय येईल -1/2, 2 इंटू -1/2 अशा प्रकारचं हे इक्वेशन येईल. मायनस इथं 3 इंटू 1, 3 इंटू 1. आता इथं 2 इंटू -1/2 आहे. ओके, मग हे कसं लिहायला लागेल आपल्याला, 2 इंटू -2/2 म्हणजे -2 इंटू 2/-2 मायनस काय येईल 3/1 दॅट इज 3. सो इथं कसं येईल आपल्याला, इथं 1 मायनस -3 -1 -3 अशा प्रकारची आपली व्हॅल्यू मिळेल. -1 इंटू -3 बघा, कारण 2 जार 2 1 जार 2 2 2 1 जार 2 येईल म्हणजे -1 येईल इथं आणि इथं -1. सो मायनस मायनस प्लस इथं काय मिळते आपला 4, काय मिळते आपला 4, पण कसा येईल मायनसमध्ये येईल, कसं येईल मायनसमध्ये. बघा आता इथं फाईंड करताना थोडंसं तुम्हाला भारी गेलं असेल. बघा 2 इंटू -1/2 आहे आपलं आणि इथं 3 इंटू 1 आहे. मग ह्याला जर 2 सॉल्व करता आपला करताना कसं कॉल करायचं, 2/1 घ्यायचं इंटू 1/2 घ्यायचं. डायरेक्टली आपण अशा प्रकारे सॉल्व नाही करू शकत. इथं काय, इथं जर असं तुम्हाला कन्फ्यूज होईल, इथं अपॉनला 1 असतोच, 2 असतो फक्त, म्हणजे अपॉनला 1 असतो. म्हणजे आपण काय करतो फक्त हे 2 आता काय होईल कॅन्सल करता येतात किंवा मग अशा प्रकारे डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करता येते. डायरेक्ट जर मल्टिप्लिकेशन केलं तर वरता येते -2/2 -2/2 म्हणजे हे 2 कॅन्सल राहतं काय -1 अशा प्रकारचं ते असते. ओके, बेसिकमध्ये आपण घेतलेला व्हिडिओ आहे तो. चला पुढचा आहे आपल्याजवळ dx फाईंड करायचा आहे. dx फाईंड करताना आपण काय C1 आणि C2च्या व्हॅल्यूज घेत असतो पहिल्यांदा. सो C1 आणि C2ची व्हॅल्यू कोणती आहे, पहिल्यांदा C1 आहे 2 आणि C2 आहे 1/2. C2 काय आला आपला 1/2 आणि आपल्याला इथं काय मिळते yचे कोएफिशियंट घ्यायचे. सो -1/2 परत तशाच प्रकारचं सॉल्व करा. 2 इंटू काय येईल आपला 2 इंटू 1/2, 2 इंटू काय येईल 1/2 येईल आपलं, लक्षात. 3 आणि -1/2 आहे ना. सो 2 इंटू -1/2 मायनस 3 इंटू 1/2 अशा प्रकारचे आपल्याला 2 इक्वेशन्स मिळाले. परत तसंच करू आपण, याला अपन टाकू, यालाही अपन टाकू, इज इक्वल टू मग कसं होईल -2/2 -3/2. ओके, -3/2 म्हणजे काय दोन्ही साईडला 2/2 आहे म्हणजे 2 काय करू आपण
अपॉनमध्ये घेऊ. सो -2 मायनस -3 म्हणजेच काय होईल आपला -3 न लिहिता आपण काय लिहू इथं +3 लिहू. ओके +3 लिहू इज इक्वल टू काय -2 + 3 1/2 काय येईल आपला 1/2. लक्षात 1/2 येईल का इथं का -5/2 येते. बघा इथं थोडंसं चुकल्यासारखं वाटते मला काहीतरी, आपण त्याला करेक्ट करू. थोडंसं होत असते. बघा इथं काय आलेलं आहे आपला 2 × -1/2 आहे इज इक्वल टू 3 × मायनस काय आहे तर -3 × 1/2 दिलं आहे. ओके तर आपल्याला याचं उत्तर कशा प्रकारे फाईंड करायचं आहे. बघा इथं काय 2 × -1 म्हणजे काय -2/2 -2/2 मायनस इथं काय येईल 3/2 फक्त 3 काय येईल 2 येईल मायनस नाही आपलं मग अशी मायनस घेतलं होतं. ओके आता बघा आपल्याला कशा प्रकारे फाईंड करता येईल. याला 2 बेस सारखा आहे म्हणजे 2च लिहू आणि -2 -3 अशा प्रकारे येईल. म्हणजे आपलं उत्तर -2 आणि -3 म्हणजे -5/2 -5/2 अशा प्रकारचं आपलं काय येईल उत्तर येईल -5/2. ही कशाची व्हॅल्यू आली dxची व्हॅल्यू आली. सो dxची व्हॅल्यू आल्यानंतर आपल्याला काय बाय दी क्रेमर्स रूल नाही dy काढायचं राहिला आपण की आपल्याला dy इज इक्वल टू dy सुद्धा काढावं लागेल. dy काय आपला बघा dy मध्ये आपण काय लिहितो पहिल्यांदा एक्सचे कोऑर्डिनेट लिहितो. सो 2 आणि 1 एक्सचे कोऑर्डिनेट लिहिले आणि नंतर काय लिहितो आपण C1 आणि C2 लिहितो. तो C1 आणि C2 काय 1/2 आणि नंतर काय येईल 1/2 आणि नंतर येईल कुठचं आहे सॉरी C1 C2 2 आणि काय C1 2 आणि C2 काय 1/2 अशा प्रकारचं येईल आपलं C1 2 आणि C2 काय आला 1/2 आला. ओके आता याला सॉल्व करायचं आपल्याला. सॉल्व करण्यासाठी इकडे जागा नाही आहे. बघा इकडून घेतो अशा प्रकारची लाईन आखली. इथे घेतो इक्वल टू काय येईल 2 × 1/2 बघा 2 × 1/2 -2 × 1 -2 × 1 सो 2 × 1/2 काय येईल 2/2 काय येईल 2/2 -2 ओके -2 इज इक्वल टू काय येईल. आता अशा प्रकारे जर केलं तर आपण याचा व्हॅल्यू काय येते 1 येते -2 1 -2 इज इक्वल टू -1 इज इक्वल टू काय येते आपल्याजवळ -1. अशा प्रकारे आपल्याला काय मिळाला dy मिळाला. dy इज इक्वल टू -1. ओके dy इज इक्वल टू -1. आता आपल्याला काय बाय दी क्रेमर्स रूल काय सांगतो आपल्याला x इज इक्वल टू dx/d. सो dxची व्हॅल्यू काय आहे आपल्याजवळ dxची व्हॅल्यू -5/2 dxची व्हॅल्यू आपल्याजवळ -5/2 ओके अपॉन डीची व्हॅल्यू काय आपल्याजवळ डीची व्हॅल्यू डीची कुठे गेला d इज इक्वल टू -4 d इज इक्वल टू -4 ओके d इज इक्वल टू आपल्याजवळ -4 आहे. आता हे करताना कसं करायचं बघा डायरेक्टली सॉल्व नाही करायचं -5/2 घ्यायचं आणि इंटूमध्ये घ्यायचं याला आणि वरचा हा खालचा -4 वर घ्यायचा आणि खाली 1 लिहायचा -4/1 ओके. तर आता हे लिहिताना असं लिहितं लिहित तिथं प्लसमध्ये गेला असता. मग आता काय करू आपण 1/-4 अशा प्रकारे आपल्याला लिहित असते. काय लिहायचं 1/-4 ओके 5-5/2 इंटू 1/-4 ओके अशा प्रकारे लिहायचं. मग काय लिहिता इथं -5 इथे वरता आणि इथं -8 -5/-8 ओके. मग मायनस काय होईल कॅन्सल होईल. आपल्याला काय मिळतं 5/8 म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळाली 5/8 मिळाली. ओके एक्सची व्हॅल्यू 5/8 मिळाली. आता आपल्याला काय करायचं हे मोडतो थोडंसं कारण जागा नाही माझ्याजवळ. आता काय लिहायचं आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो वायची व्हॅल्यू फाइंड करू आपण. इथं एक्स मिळाला आपल्याला. आता वाय लिहितोय वायची व्हॅल्यू काय आपल्याला dy/d. सो dy/d कसा असतो dy/d. डीची व्हॅल्यू dy किती आहे आपल्याजवळ -1 आणि d किती मिळाला होता आपल्याला -4 है ना. d मिळाला होता -4. सो मायनस कॅन्सल काय मिळतो आपल्याला 1/4 आपल्याला काय मिळतो 1/4. अशा प्रकारे आपल्याला x, y इज इक्वल टू काय मिळतो एक्सची व्हॅल्यू -5/8 मायनस नाही प्लसच आहे 5/8 and 1/4 5/8 and 1/4 is the solution of given simultaneous equation. अशा प्रकारे आपल्याला काय मिळालं आहे dy मिळाला आहे. dy आपण कॅल्क्युलेट केला आहे -1. पूर्ण प्रॉब्लेम याच्या बोर्डवर बसत नव्हतं त्यामुळे मोडायचं काम पडलं. आता आपल्याला वायची व्हॅल्यू पण फाइंड केली आणि एक्सची व्हॅल्यू इथं फाइंड केली. एक्सची व्हॅल्यू काय आली आपली इक्वल टू 5/8
एक्स इज इक्वल टू 5/8 आणि वाय इज इक्वल टू काय मिळालं 1/4. अशा प्रकारे एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 5/8 आणि 1/4 इज दी सोल्युशन. तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला मी हे क्रेमर्स रूल मधलं आपलं प्रॅक्टिस सेट 1.3 तुम्हाला जे बोर्डवर दिसते प्रॅक्टिस सेट 1.3 मधले जवळपास सर्व उदाहरणं मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही तुम्ही हे चांगल्या तऱ्हेने समजून घ्यावे, 1-2 वेळा रिपीट करा आणि त्यानंतरच तुम्हाला हे चांगल्या तऱ्हेने समजल्या जाईल. डिटर्मिनंट पण तशा प्रकारे मी सॉल्व्ह करून दिलेला आहे, ते पण सुद्धा तुम्ही आधीच्या व्हिडिओमधला बघू शकता. ओके, नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरच घेऊन येण्याचा आपल्यासाठी प्रयत्न करतो. धन्यवाद.